अयोध्याकांड। चले निषाद जोहारी जोहारी, सूर सकल रन रुचई रारी। सुमिरी रामपद पंकचपनही, भाथी बांधी चढाईंनी धनही। निषाद राजाला जोहार करून सर्व निषाद निघाले। सर्वजण शूर होते आणि युद्धाची त्यांना खुमखुमी होती। श्रीरामचंद्रांच्या चरणकमलांच्या पादुकांचे स्मरण करून त्यांनी भाते बांधले आणि आपल्या लहान लहान धनुष्यांना दोऱ्या लावल्या। अंगरी पहिरी कुडी सीर धरही, फरसाबास सेल सम करही। एक कुशल अति ओढन खाडे, कुदही गगन मनहू छिती छाडे। त्यांनी चिलखते घालून डोक्यावर पोलादी टोप घातले आणि परशु भाले बरछया व्यवस्थित करू लागले। कोणी तलवारीचे वार थोपविण्यामध्ये अत्यंत कुशल होते। त्यांच्या मनात असा उत्साह भरला होता की जणू जमीन सोडून ते आकाशात झेपावत आहेत। नीज नीज साजू समाजू बनाई, गुह राऊतही जोहारे जाई। देखी सुभट सब लायक जाने, लय लय नाम सकल सनमाने। आपापले सामान व दळे बनवून त्यांनी निषादराज गुह याला जोहार केला। निषाद राजाने सर्वजण सुयोग्य योद्धे आहेत असे पाहून त्यांची नावे घेऊन त्यांचा सन्मान केला। दो भाईहू लावहू धोख जनी आजू काज बड मोही। सुनी सरोष बोले सुभट बीर अधीर न होही। तो म्हणाला, बंधूंनो, मरणाला घाबरू नका, आज माझी फार मोठी कामगिरी आहे। हे ऐकून सर्व योद्धे मोठ्या जोशाने एक स्वरात म्हणाले, हे वीरश्रेष्ठा, भिवू नका। राम प्रताप नाथ बल तोरे, करही कटकू बिनु भट बिनु घोरे। जीवत पाऊ न पाछे धरही, रुंड मुंडमय मेदिनी करही। हे नाथ, श्री रामचंद्रांच्या प्रतापामुळे आणि तुमच्या बळावर आम्ही भरताच्या सेनेमधील एक एक वीर व घोडे मारून टाकू। जीवात जीव असे तोपर्यंत मागे फिरणार नाही। पृथ्वीला मुंडकी आणि धडांनी भरून टाकू। दीख निषादनाथ भल टोलू, कहेऊ बजाऊ सुझाऊ ढोलू। एतना कहत छीक भई बाये, कहेऊ सगुनियन्न खेत सुहाये। निषाद राजाने आपल्या वीरांचे उत्कृष्ट दल पाहून म्हटले, लढाईचा ढोल वाजवा। एवढे म्हणताच डावीकडे कुणीतरी शिंकले। शकून जाणणारे म्हणाले की जय होणार। बुडू ऐकू कह सगुन बिचारी, भरतही मिलिय न होईही रारी। रामही भरतू मनावन जाही, सगुन कहई अस बिग्रहू नाही। एका वयोवृद्धाने शकुनाचा विचार करून सांगितले की भरताला भेटून घ्या, त्याच्याशी युद्ध होणार नाही। भरत श्रीरामचंद्रांचे मन कळविण्यासाठी जात आहे, विरोध नाही असे शकून सांगतो। सुनी गुह कहई नीक कह बूढा, सहसा करी पछिताही बिमूढा। भरत सुभाऊ सीलू बिनु बूझे, बडी हित हानी जानी बिनु जूझे। हे ऐकल्यावर निषादराज गुह म्हणाला, म्हातारा योग्य सांगत आहे। घाईने कोणतेही काम केल्यावर मूर्ख लोकांना पश्चाताप करावा लागतो। भरताचा स्वभाव जाणून घेतल्याविना युद्ध करण्यामध्ये हिताची मोठी हानी होईल। दो गहू घाट भट समिती सब लेऊ, मरम मिली जाई। बुझी मित्र अरी मध्यगती, तस तब करी हऊ आई। म्हणून हे वीरांनो, तुम्ही सर्वजण जमून सर्व घाट रोखून धरा। मी जाऊन
मी जाऊन भरताला भेटून त्याचा मानस जाणून घेतो. त्याच्या मनातील भाव मित्राचा आहे, शत्रूचा की तटस्थपणाचा हे जाणून घेतल्यावर तशी व्यवस्था करूया. लखब सनेहू सुभाय सुहाय, बैरू प्रीती नहीं दूरई दुराय. अस कही भेट संजोवन लागे, कंद मूल फल खगमृग मागे. त्याच्या चांगल्या स्वभावावरून त्याचे प्रेम मी ओळखेन. प्रेम आणि वैर हे लपविल्याने लपत नाहीत. असे म्हणून त्याने भेटीसाठी सामान गोळा केले. कंदमुळे, फळे, पक्षी व हरणे मागविली. मीन पीन पाठीन पुराणे, भरी भरी भार कहा रन्न आने. मिलन साजू सजी मिलन सिधाये, मंगल मूल सगुन शुभ पाये. कोळी लोकांनी जून व पुष्ट असलेल्या पहिना नावाच्या माशांचे भारे भरून आणले. भेटीचे सामान सज्ज करून गुह निघाला. तेव्हा मंगलदायक शुभशकुन झाले. देखी दुरी ते कही निज नामू, किंद मुनी सही दंड प्रणामू. जानी राम प्रिय दिन्ही असीसा, भरतही कहेऊ बुझाई मुनीसा. निषाद राजाने मुनिराज वसिष्ठांना पाहून आपले नाव सांगून लांबूनच दंडवत प्रणाम केला. मुनीश्वर वसिष्ठांनी त्याला रामाचा प्रिय समजून आशीर्वाद दिला आणि भरताला समजावून सांगितले की हा श्रीरामांचा मित्र आहे. राम सखा सुनी संदनु त्यागा, चले उतरी उमगत अनुरागा. गाऊ जाती गुह नाऊ सुनाई, किन्न जोहारू मातमही लाई. हा श्रीरामांचा मित्र आहे. एवढे ऐकताच भरत रथातून उतरला. तो रथातून उतरून प्रेमाच्या उत्साहाने त्याच्याकडे जाऊ लागला. निषादराज गुहाने आपले गाव, जात व नाव सांगून भूमीवर माथा टेकून जोहार केला. करत दंडवत देखी तेही भरत लिन्न उरलाई. मनहू लखन सन भेट भई, प्रेमू न हृदय समाई. तो दंडवत करीत आहे असे पाहून भरताने त्याला उठून मिठी मारली. त्याच्या मनात प्रेम सामावत नव्हते. जणू काही प्रत्यक्ष लक्ष्मणाची भेट झाली असे त्याला वाटले. भेटत भरतू ताही अति प्रीती, लोग सिंहाही प्रेम कै रीती. धन्य धन्य धुनी मंगल मूला, सूरसराही तेही बरीसही फुला. भरताने मोठ्या प्रेमाने आलिंगन दिले. प्रेमाची ही रीत पाहून सर्व लोक प्रशंसा करू लागले. मांगल्याचे मूळ असलेले धन्य धन्य असे म्हणत देव त्याची स्तुती करीत फुलांचा वर्षाव करू लागले. लोक बेद सब भांतीही नीचा, जासू छाह छुई लेय सीचा. तेही भरी अंक राम लघु भ्राता, मिलत पुलक परिपूरित गाता. ते म्हणत होते की ज्याला लौकिक दृष्ट्या व वेद मताप्रमाणे नीच मानले जाते, ज्याच्या सावलीचा स्पर्श झाल्यास स्नान करावे लागते, त्याच निषादाला मिठी मारून श्री रामचंद्रांचा भाऊ भरत हा आनंदाने व प्रेमाने रोमांचित होऊन त्याला भेटत आहे. राम राम कही जे जमुहाही, तिन्नही न पाप पुंज समूहाही. यह तौ राम लाई उर लिन्हा, कुल समेत जगू पावन किन्हा. जे लोक जांभई देताना राम राम म्हणतात, म्हणजेच आळसामध्ये का होईना ज्यांच्या मुखातून राम नाम येते, त्यांच्या समोर पापांचे समूह फिरकत नाहीत. या गुहाला तर प्रत्यक्ष श्रीरामांनी आलिंगन दिले आणि त्याला सहकुटुंब जगाला पवित्र करणारा बनवून टाकले. करमनास जलू सूरसरी परई, तेही को कहू सीस नहीं धरई. उलटा नामू जपत जगू जाना, बाल्मिकी भय ब्रह्म समाना. कर्मनाशा नदीचे पाणी गंगेला मिळते, तेव्हा ते शिरावर कोण धारण करीत नाही. सांगा बरे
मरा मरा असे उलटे नाम जपल्याने वाल्मिकी ब्रह्मस्वरूप झाले, हे जगाला माहीत आहे. 2. स्वपच सबर खस जमन जड पावर कोल किरात रामू कहत पावन परम होत भुवन विख्यात. चांडाळ शबर खस यवन कोल किरात इत्यादी मूर्ख व क्षुद्र सुद्धा राम नाम घेतल्यामुळे अत्यंत पवित्र आणि त्रिभुवनात विख्यात होतात. नहीं अचिरीजू जुग जुग चली आई केही न दिन्ही रघुबीर बडाई राम नाम महिमा सूर कहही सुनी सुनी अवध लोग सुखू लहही. यात काहीही आश्चर्य नाही. युगायुगांतरापासून हीच रीत चालत आलेली आहे. श्री रघुनाथांनी कुणाला मोठेपण दिले नाही. देव अशा प्रकारे राम नामाचा महिमा सांगत होते व ते ऐकून अयोध्येचे लोक सुखावत होते. राम सखही मिली भरत स प्रेमा पुछी कुशल सुमंगल खेमा देखी भरत करसिलू सनेहू भा निषादतेही समय बिदेहू. रामांचा मित्र असलेल्या निषाद राजाला प्रेमाने भेटल्यावर भरताने त्याचे क्षेम कुशल विचारले. भरताचे वर्तन व प्रेम पाहून निषाद त्या प्रसंगी देहभान विसरून विदेह झाला. सकुच सनेहू मोदू मन बाढा भरतही चितवत एकटक ठाढा धरी धीरजू पद बंदी बहोरी विनयस प्रेम करत करजोरी. त्याच्या मनात संकोच प्रेम व आनंद इतका वाढला की तो मुग्ध होऊन भरताकडे एकटक बघत राहिला. नंतर धीर धरून त्याने पुन्हा भरताच्या चरणांना वंदन केले व प्रेमाने हात जोडून तो विनंती करू लागला. कुशल मूल पद पंकज पेखी मैतिहू काल कुशल निज लेखी अब प्रभु परम अनुग्रह तोरे सहित कोटी कुल मंगल मोरे. हे प्रभू, सुखरूपतेचे मूळ असलेल्या तुमच्या चरणकमलांच्या दर्शनाने मी तिन्ही काळात सुखरूप झालो आहे हे मी ओळखले. आता तुमच्या परम अनुग्रहामुळे कोटी कोटी पिढ्यांसह माझे कल्याण झाले. 2. समुझी मोरी करतूती कुलू प्रभू महिमा जिय जोई जो न भजई रघुबीर पद जगविधी वंचित सोयी. माझी करणी व कुळ जाणून मी नीच जातीचा असूनही अनंत कोटी ब्रह्मांडांचे नायक असलेल्या भगवान रामचंद्रांची माझ्यासारख्या क्षुद्राला आपल्या अहैतुकी कृपेने आपले मानले. या गोष्टीचा विचार करून जो मनुष्य श्री रघुवीरांच्या चरणांचे भजन करीत नाही तो या लोकी विधात्याकडून ठकविला गेला असे समजावे. कपटी कायर कुमती कुजाती लोकबेद बाहेर सब भाती राम किन्न आपन जबही ते भयऊ भुवन भूषण तबही ते. मी कपटी भित्रा कुबुद्धीचा आणि नीच जातीचा आहे. लोक व वेद या दोन्ही दृष्ट्या सर्व प्रकारे बहिष्कृत आहे. परंतु ज्या क्षणी श्री रामचंद्रांनी मला आपलेसे केले त्या क्षणापासून मी विश्वाचे भूषण ठरलो. देखी प्रीती सुनी विनय सुहाई मिलेऊ बहोरी भरत लघु भाई कही निषाद निज नाम सुबानी सादर सकल जोहारी राणी. निषाद राजाचे प्रेम पाहून व त्याचे गोड विनम्र बोलणे ऐकून भरताचा छोटा भाऊ शत्रुघ्न हा त्याला भेटला. नंतर निषाद राजाने आपले नाव सांगून नम्र व मधुर वाणीने सर्व राण्यांना आदराने जोहार केला. जानी लखन समदेही असीसा जी अहू सुखी सय लाख बरीसा निरखी निषादू नगर नर नारी भये सुखी जनु लखनू निहारी. राण्यांनी त्याला लक्ष्मणासारखा मानून आशीर्वाद दिला की तू लाखो वर्षे सुखाने राहा. नगरातून आलेले स्त्री पुरुष निषादाला पाहून असे आनंदून गेले की जणू ते लक्ष्मणालाच पाहत होते. कहही लहेऊ एही जीवन लाहू भेटेऊ राम भद्र भरी बाहू सुनी निषादू नीज भाग बडाई प्रमुदित मन लई चलेऊ लेवाई.
सर्व म्हणत होते की जीवनाचा लाभ यालाच मिळाला. कल्याण स्वरूप श्रीरामचंद्रांनी याला आपल्या हातांनी मिठीत घेतले. निषाद आपल्या भाग्याचा महिमा ऐकून मनातून खूप आनंदित झाला आणि सर्वांना बरोबर घेऊन निघाला. सनकारे सेवक सकल चले स्वामी रुख पायी, घर तरु तर सरबाग बन बास बना एन्ही जाई. त्याने आपल्या सर्व सेवकांना इशारा केला. स्वामींच्या मनातले ओळखून ते निघाले आणि त्यांनी त्या लोकांना राहण्यासाठी घरांमध्ये, वृक्षाखाली, तलावांकाठी, बागांमधून व जंगलांतून जागा तयार केल्या. शृंगबेरपुर भरत दीख जब, भेसनेह सब अंग शिथिल तब, सोहत दिये निषादही लागू, जनु तनु धरे विनय अनुरागू. भरताने जेव्हा शृंगवेरपूर पाहिले तेव्हा प्रेमामुळे तो देहभान हरपून बसला. तो निषादाच्या खांद्यावर हात ठेवून जाताना असा शोभून दिसत होता की जणू विनय आणि प्रेम देह धारण करून आले आहेत. एही विधी भरत सेनु सबू संगा, दिखी जाई जग पावनी गंगा, राम घाट कह किन्न प्रणामू, भामनु मगनु मिले जनु रामू. अशा प्रकारे संपूर्ण सेना बरोबर घेऊन भरताने जगाला पवित्र करणाऱ्या गंगा नदीचे दर्शन घेतले. जिथे श्रीरामांनी स्नान संध्या केली होती त्या रामघाटाला प्रणाम केला. त्याचे मन आनंदात इतके मग्न होते की जणू त्याला प्रत्यक्ष श्रीरामांची भेट झाली. करही प्रणाम नगर नरनारी, मुदित ब्रह्ममय बारी निहारी, करी मज्जनु मागही करजोरी, रामचंद्र पद प्रीती न थोरी. नगरातील स्त्री पुरुष प्रणाम करीत होते आणि गंगेचे ब्रह्मरूप जल पाहून आनंदित होत होते. गंगे स्नान केल्यावर हात जोडून हाच वर मागत होते की श्रीरामांच्या चरणीचे आमचे प्रेम कमी न होता वाढत राहो. भरत कहे सूर सरी तव रेणू, सकल सुखद सेवक सूरधेनु, जोरी पाणी बर मागऊ एहू, सिय रामपद सहज सनेहू. भरत म्हणाला, हे गंगे, तुझी धूळ सर्वांना सुख देणारी व सेवकांसाठी कामधेनूच आहे. मी हात जोडून हेच वरदान मागतो की श्री सीतारामांच्या चरणी माझे प्रामाणिक प्रेम राहो. एही विधी मज्जनु भरतू, करी गुर अनुशासन पायी. एही विधी मज्जनु भरतू, करी गुर अनुशासन पायी, मातू नहानी जानी सबडेरा चले लवाई. अशा रीतीने भरताने स्नान केले. नंतर गुरूंची आज्ञा घेऊन सर्व मातांचे स्नान उकरले. सर्व मातांचे स्नान उरकले आहे असे समजल्यावर तो सैन्याचा तळ उठून सर्वांसह निघाला. जहतह लोगन्ह डेरा किन्हा, भरत सोधू सबही किरलिन्हा, सूर सेवा करी आयसू पायी, राम मातू पहीगे दोऊ भाई. लोकांनी जिकडे तिकडे मुक्काम ठोकला होता. भरताने सर्वांची व्यवस्था झाली की नाही ते पाहून घेतले. नंतर देवपूजन करून दोघे भाऊ माता कौशल्येकडे आले. चरण चापी कही कही मृदुबानी, जननी सकल भरत सनमानी, भाई ही सौपी मातू सेवकाई, आपू निषादही लिन्न बोलाई. तिचे पाय चेपून व कोमल शब्द बोलून भरताने सर्व मातांविषयी आदर व्यक्त केला. त्यानंतर शत्रुघ्नाला मातांच्या सेवेचे काम देऊन त्याने निषाद राजाला बोलावले. चले सखा करसो कर जोरे, सीथिल सरीरू स्नेह न थोरे, पूछत सखही सोठाऊ देखाऊ, नेकू नयन मन जरनी जुडाऊ. मित्र निषाद राजाच्या हातात हात घालून भरत निघाला. भरताच्या मनात त्याच्याविषयी खूप प्रेम होते.
त्यामुळे त्याला देहभान उरले नव्हते. भरताने त्याला म्हटले की ते ठिकाण मला दाखव की ज्यामुळे माझे नेत्र व मनातील तळमळ काहीशी शांत होईल.